जरांगे पाटील बोलतायत, पाहूयात। तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुलामुलींवर आली आहे। त्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस भरतीमध्ये आता वेगळ्या भरती पण शिक्षण पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे। त्यांना कोणी जर EWS ECBCतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं, सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे। कारण EWSमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत येता येत नाही, ते तर व्हायलाच पाहिजे। ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही, मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची। आता सरकारनं मोफत केलेलं आहे, ते काय करते ते केलं की नाही तेही बघतो। जानेवारीमध्ये GR काढला होता, ते तुम्ही स्वतःहूनच तुमच्या उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं, तसं पत्रही दिलं होतं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी। बघतोय मी लगेच 12 वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलंय की नाही मुली। बच्चूभाऊ कडू असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात जरांगे पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे। बच्ची बोन दुसरा सल्ला द्या ना म्हणा, असा सल्ला कशाला दुसरा एखादा असेल ना। तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते, ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना, तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी फोनवर पाठिंबा दिला आहे, मी भेटणार पण आहे असं ते म्हणतात। तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा, त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय? नाही बघा, कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो? मग तर ते लय उलट होईल। कोणी उपोषणाला आंदोलनाला बसायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार? प्रत्येकाला अधिकारी बसायचा, प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचा मी। त्यामुळे तिथं काय ते तसलं इतक्या खालचे विचारायचं नाही हो, मी पण नाही, माझा समाज पण। निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मराठ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का, अशी एक चर्चा आता होते आहे। आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही, तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का, त्याबद्दल तर सांगू। नाही ते हे बघा, राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे, समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे।